नमस्कार मित्रांनो. आज आपण वंगभंग चळवळचा दुसरा पाठ म्हणजे पहिले आपण बंगालची फाळणी, पण बंगालच्या फाळणीवर आधारित जे वंगभंग चळवळ होती ते आपण काही भाग त्या बंगालच्या फाळणीमध्ये सांगितला तुम्हाला. आता वंगभंग चळवळीचा म्हणजे कसं झालं, सुरुवात कशी आहे याबद्दल सर्व आपण डिटेल्स माहिती या ठिकाणी घेऊया. ठीक आहे. तर वंगभंग चळवळीची सुरुवात फाळणी अंमलात येण्याआधीच म्हणजे 16 ऑक्टोबर 1905 ला फाळणी आहे. कधी आहे? बंगालची फाळणी समजा आपल्याला विचारला, बंगालची फाळणी समजा ही आहे 16 ऑक्टोबर 1905, बरोबर आहे. पण हे वंगभंग म्हणजे हे फाळणी होते असं आपल्या लोकांना म्हणजे राष्ट्रवादी नेत्यांना माहित होतं. त्या कारणानं त्यांनी 7 ऑगस्ट 1905 रोजी चळवळीला सुरुवात केली. काय केली होती? 16 ऑगस्ट 1905 ला. आता सुरुवात केली होती ही कलकत्त्यामध्ये एक टाउन हॉल आहे, तिथून सुरुवात केली होती. कलकत्त्याच्या कुठून? टाउन हॉल मधून याची सुरुवात करण्यात आली होती. घेण्यात येऊन फाळणी विरुद्ध व्यापक प्रदर्शन केलं, म्हणजे भरपूर लोक आले होते. ठराव होता ब्रिटिश मालावर बहिष्कार. मग काय करावं? तर मारझोड तर करा नाही, तर मग ब्रिटिश मालावर बहिष्कार हे त्याच्या मागचा खरा उद्देश होता. मग प्रत्यक्ष फाळणी झाली 16 ऑक्टोबर 1905, अंमलातही आली. फाळणीनंतर त्याचे स्वरूप पुढील प्रमाणे वाढत गेलं. जरासं चळवळीच्या नेत्यांनी हा दिवस संपूर्ण बंगालमध्ये कोणता दिवस म्हणून शोक दिवस म्हणून पाडला. ओके, संपूर्ण बंगालमध्ये म्हणजे बंगालमध्ये पूर्ण एकदमच शोक दिवस हा पाडण्यात आला होता. ओके, कारण की फाळणी झाल्यानंतर हा दिवस त्या दिवशी मग लोकांनी उपवास ठेवला. काय केला? उपवास ठेवला म्हणून म्हणून साजरा करण्यात आला. कलकत्त्यामध्ये हरताळ चालू झाले. परत इकडे तिकडे लोकांनी अनवाणी पायी पहाटेच्या वेळी गंगेत स्नान केले. ओके, म्हणजे नंग्या पायाने जे म्हणतो आपण ते चालले आणि गंगेत स्नान केले. यावेळेस मग रवींद्रनाथ टागोर यांनी काय करतात, स्मृतिगीत सुद्धा गायनं चालू केलं, जे आमार सोनार बंगाल हे पुढे जाऊन बंगालचं राष्ट्रगीत बनलं. काय 1971 मध्ये हे बंगाल जेव्हा बंगाल वेगळा झाला 1971 त्यावेळेस. तर सप्टेंबर 1905 मध्ये समजा, ओके, तर हे वंगभंग चळवळीच्या वेळेचं स्मृतिगीत गायलं होतं. तर पुढे हे 1971 मध्ये बंगालमध्ये काय झालं, हे राष्ट्रगीत बनलं. हे मी आता सांगितलं. कलकत्त्याच्या रस्त्यावर वंदे मातरम या गीताने भरून गेलं होतं. वंदे मातरम हे गीत भरलं होतं. रक्षाबंधनाचा सण त्यानं अनोख्या पद्धतीने केला होता. जसं हिंदू मुस्लिम एकमेकांना राख्या बांधतील असा यानं रक्षाबंधनाचा सण केला होता. तर दुपारच्या वेळी आनंद मोहन बोस व ज्येष्ठ नेत्यांनी बंगालच्या अतूट एकतेचे म्हणून फेडरेशन हॉलची पायाभरणी केली होती. म्हणजे आणि दुपारची वेळ चालू होती. आनंद मोहन बोस आणि त्याचे काही ज्येष्ठ नेते यांनी बंगालच्या फाळणीच्या वेळेस म्हणजे आमची एकता अतूट आहे, म्हणजे हिंदू मुस्लिमांची एकता कशी आहे, एकदम चांगली आहे, यासाठी फेडरेशन हॉलची पायाभरणी केली होती. फेडरेशन हॉलची, फेडरेशन हॉल, हो, मला वाटते सुमारे त्या फेडरेशन हॉलमध्ये 50,000 पब्लिक जमली होती. किती पब्लिक जमली होती? फेडरेशन हॉलची पायाभरणी केली होती. ओके, आणि त्या फेडरेशन हॉलमध्ये 50,000 पब्लिक जमली होती. ठीक आहे, मी पुन्हा इथं लिहून देतो की 50,000 लक्षात ठेवजा. या हॉलमध्ये, हा जो हॉल आहे, हा जो हॉल आहे, या हॉलमध्ये काय झालं होतं, 50,000 म्हणजे हॉलमध्येच बसले असं नाही आहे, आजूबाजूला कसे एवढी पब्लिक जमली होती. आणि या पब्लिक समोर भाषण दिलं होतं. ठीक आहे, आपले आनंद मोहन बोस यांनी. कोण दिलं होतं? आनंद मोहन बोस यांनी काय दिलं? भाषण दिलं होतं 50,000 पब्लिक समोर. त्यानंतर या चळवळीतून एक स्वदेशी व बहिष्कार हे दोन शब्द फार समोर आले. काय आले? स्वदेशी आणि बहिष्कार. आता स्वरूप म्हणजे संपूर्ण बंगालवर जनसभा घेण्यात येऊन स्वदेशी वस्तूचा वापर व ब्रिटिश वस्तूचा बहिष्कार. म्हणजे आता काय करा, जेही भारतातल्या स्वदेशी वस्तू आहे याचा आपण काय करू, वापर करू, आणि ब्रिटिशांच्या वस्तू ज्या असतात ब्रिटिशांच्या त्या वस्तूवर आपण बहिष्कार टाकू असं जाहीर केलं. याचा परिणाम लगेच सर्वत्र उधाण चालू झालं, म्हणजे सर्व देशातच चालू झालं. हे अनेक ठिकाणी विदेशी कपड्यांच्या होळ्या झाल्या, होळ्या करण्यात आल्या, म्हणजे जाळले कपडे, आणि विदेशी कापड विकणाऱ्या दुकानासमोर निदर्शने केले. म्हणजे काय केलं ना, आंदोलन केले असंही म्हणू शकतो, निदर्शने केले. ओके, मग या स्वदेशीमुळे बंगाली लोकांच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातही बदल घडून आला. हे तर झालंच झालं, पण त्यानं काय केलं, आपल्या कौटुंबिक जीवनातही विवाहामध्ये सपोज भेटवस्तू दिली असेल, काय विवाहात काय दिली? भेटवस्तू, म्हणजे आपण ज्याला आनंद म्हणतो. ते परकीय कधी असेल ना ती नाकारल्या जायची, परकीय असेल तर, म्हणजे फॉरेनची काही असेल तर. ओके,
आता पुजाऱ्यांनी काय केलं, देवांना वाहण्याच्या ज्या वस्तू असेल त्या इंडियनच लागायच्या, म्हणजे भारतीय लागायच्या. त्या कधी परकीय असेल तो पुजारी सुद्धा नकारायचा. ओके. मग परकीय मीठ साखर वापरली तर पाहुण्यांना मेजवानी नकार करायचे. पाहुणे सुद्धा मेजवानी, मेजवानी म्हणजे आपली इथं पाहुणचार हा शब्द म्हणू शकतो. ओके. ग्रँड पार्टी हा शब्द असतो. तर म्हणजे परकीय नाही असायचे. मीठ भाकर कधी परकीय दिसलं ते काहीतरी, मीठ भाकर म्हटलं, सॉरी, मीठ साखर हे परकीय दिसले तर यांना नकार द्यायचे, म्हणजे पाहुणे सुद्धा पाहुणचार खायचे नाही. एवढं एकतूट बंधन एकदम झालेलं होतं. ओके. त्यानंतर बघू, स्वदेशी चळवळीची एक महत्वाची बाजू म्हणजे स्वावलंबन व आत्मविश्वास. काय होती महत्वाची बाजू त्याची? स्वावलंबन होता आणि आत्मविश्वास. यामध्ये राष्ट्रीय अस्मिता, प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास स्पष्ट दिसायचा. विकास बघा आर्थिक क्षेत्रात, त्यामुळे देशी उद्योग व उपक्रमांना प्रोत्साहन मिळालं. देशी उद्योग आणि उपक्रमांना काय मिळालं? प्रोत्साहन. अनेक कापड गिरण्या, साबण, आगपेटांचे कारखाने, हातमाग कारखाने, राष्ट्रीय बँका, विमा कंपन्या स्थापन करण्यात आल्या. काय करण्यात आल्या? ह्या स्थापन करण्यात आल्या. आचार्य पी.सी. रे यांनी बंगाल केमिकल स्वदेशी स्टोअरची स्थापना केली होती. पी.सी. रे यांनी काय केली होती? बंगाल केमिकल स्टोअरची स्थापना केली होती. ओके. रवींद्रनाथ टागोरांनी यांनी सुद्धा एक विदेशी स्टोअर उघडले होते. सॉरी स्वदेशी. ओके. काय केले होते? स्वदेशी. बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा यासारख्या भारतीय कंपन्यांची स्थापना झाली. मग काय झाली? यासारख्या भारतीय कंपन्यांची. असं काय झालं, एक वेगळाच बदल तुम्हाला या बंगालच्या चळवळीमध्ये दिसते, म्हणजे वंगभंग चळवळीत तुम्हाला दिसून येते. ओके. या स्वदेशी चळवळीमुळे सांस्कृतिक क्षेत्रातही परिणाम झाला. मग काय झाला? सांस्कृतिक क्षेत्रातही गद्य, पद्य जे काही असेल, पत्रकारितेचा विकास झाला. ओके. राष्ट्रवादी पण रवींद्रनाथ टागोर, रजनीकांत सेन, शहीद अबू उम्मद, मुकुंद दास इत्यादी देशभक्तीवर गाणी लिहिली यांनी. मग आपले गाणं लिहिणं चालू केले, गीत लिहिले. आजही ते बंगालमध्ये गायले जाते याचे गीत. ओके. स्वावलंबनाची अजून एक सकारात्मक कृती म्हणजे राष्ट्रीय शिक्षणाच्या बाबतीत झाली. मग याच्यात काय केलं? स्वावलंबनाच्या बाबतीत राष्ट्रीय शिक्षण हे देशाच्या याच्यातूनच घेणं चालू झालं. मग राष्ट्रीय शिक्षण शब्द वापरला. नवीन शिक्षण पद्धती, तत्कालीन शिक्षण पद्धती अपुरी व राष्ट्रविरोधी आहे असं मानून राष्ट्रवादी नेत्यांनी, म्हणजे तत्कालीन म्हणजे त्यावेळेची, ओके, ही जी पद्धती आहे शिक्षण पद्धती अपुरी आणि राष्ट्रविरोधी आहे म्हणून राष्ट्रवादी नेत्यांनी तांत्रिक शारीरिक शिक्षण देणाऱ्या राष्ट्रीय शिक्षणाची राष्ट्रीय संस्था ज्या आहेत त्या स्थापन केल्या, ज्या काही महत्वाचे शिक्षण देतील, जसं तांत्रिक देऊ शकते, शारीरिक देऊ शकते, या संस्था राष्ट्रीय शिक्षण संस्थांची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. मग 15 ऑगस्ट 1906 नॅशनल काउन्सिल एज्युकेशनची स्थापना करण्यात आली. लक्षात ठेवा, 15 ऑगस्ट 1906 नॅशनल काउन्सिल एज्युकेशनची स्थापना करण्यात आली. आणि नॅशनल कॉलेजची स्थापना कलकत्त्याला मग नॅशनल कॉलेज झालं. काय झालं? कलकत्त्याला नॅशनल. त्याचे प्रिन्सिपल अरविंद घोष होते. कोण होते? अरविंद घोष. अरविंद घोष. धन्यवाद.